महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा तालुक्यात झालेले गारपीट, वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करण्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिल्या सूचना। चोपडा तालुक्यातील आडगाव, विरवाडे, विष्णापूर तसेच नागलवाडी तसेच पूर्ण आदिवासी परिसरातील गावांमध्ये काल सायंकाळी अचानक अवकाळी पाऊस व गारपीट, वादळ झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले। त्या अनुषंगाने आज चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी आडगाव, विरवाडे व विष्णापूर परिसरात शेतकरी व नागरिकांची विचारपूस करून धीर दिला व उपस्थित तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, गटविकास अधिकारी NR पाटील व कर्मचारी यांनी अवकाळी पाऊस व गारपीट झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेती पिकाचे पंचनामे करण्याची सूचना आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी दिल्या। निसर्गाचा कोप याला म्हणावा लागेल। आता तोंडाशी आलेल्या शेतकऱ्यांचा हा घास निसर्गाने, देवाने हिरवून घेतला। काल अचानक संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यानमध्ये शिरपूर साईडकडनं अतिशय जोरात वादळ आलं आणि त्या वादळामुळे चोपडा तालुक्यामध्ये जवळजवळ 1585 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 2000 हेक्टरच्या पर्यंतचं हे नुकसान आहे। आज सकाळीच रेस्ट हाऊसला सन्माननीय तहसीलदार थोरात साहेब, कृषी अधिकारी साळुंखे, BDO पाटील या सर्वांना बोलवून तातडीने सर्व ठिकाणी झालेल्या नुकसानाचे पंचनामे करायला सांगितले। प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाऊन सुद्धा त्यांना भेटी देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न। पंचनामे कोणाचेच राहणार नाही। महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे जे नुकसानीची भरपाई ती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच। सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आणि आपल्या माध्यमातून या विनंती करतो शेतकऱ्यांना की आपण आपल्या शेतात झालेल्या नुकसानीचं सहकार्य आपले जे अधिकारी वर्ग येतील त्यांना करा। सर्वांचे पंचनामे झाल्यानंतर अधिकारी वर्गांना सांगण्यात आलं आहे की ग्रामपंचायतवरती यादी लावा कोणाचं किती नुकसान झाले। चुकून एखादी शेतकरी राहिला तर ते यादी लावल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की आपलं पंचनामा राहिलं किंवा आपलं नाव राहून गेलं, म्हणून ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती ती नोटीस लावायला सांगितलेली आणि जिथे ते नुकसान झालं तिथे प्रत्यक्ष जाऊन भेटी देतो। हो, पण वादळ होतं, वादळामुळे थोडं जास्त नुकसान झालं। आज आम्ही एका शेतकऱ्याचे गेलं, त्याने 35 एकर जवळजवळ क्षेत्र, त्याचं 35 एकरमध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही। त्याला पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटलं। त्याच्या भावना मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती होती शेतकऱ्याची त्याचं पाहिल्यानंतर। खरं तर निसर्गाच्या समोर आपण सारे छोटे आहोत, पण निसर्गाचं हे जे रुद्ररूप आहे हे कुठेतरी थांबव ही देवाला आम्ही प्रार्थना करू आणि साऱ्या शेतकऱ्यांचे योग्य पंचनामे शासनाच्या वतीने केले जातील। हे आदरणीय पालकमंत्री महोदयांशीही माझं बोलणं झालं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनाही सूचना दिली, यांनाही आम्ही विनंती केली आणि माहिती दिलेली। पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांनाही माहिती दिलेली आणि त्यांनी कलेक्टर महोदयांना सांगितले। कलेक्टर महोदय घुगे साहेबांचंही बोलणं झालं। सर्वांना सांगून आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे योग्य पद्धतीने सर्वांचे केले जातील। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव।